सध्या ही दृश्य आपण पाहतो आहोत। शरद पवार यांची तब्येत खालावलेली आहे आणि त्यांना आता रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन जाण्यात येत आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। शरद पवार यांची तब्येत खालावल्यानंतर आता पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी शरद पवारांना नेलं जात आहे। शरद पवारांची तब्येत बिघडली आहे। पवारांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे। बारामतीमधून पुण्यामध्ये उपचारासाठी त्यांना आणलं जाणार आहे। पवारांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात येणार आहे। ही दृश्य आपण पाहतो। बारामतीमधून शरद पवार यांना आता पुण्याच्या दिशेनं घेऊन जाण्यात येणार आहे। पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये पवारांना आणलं जाणार आहे। तर पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये पवारांना आणण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। रुबी हॉल या ठिकाणी शरद पवार यांच्यावर आता उपचार केले जाणार आहेत। शरद पवारांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना आता पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात आलेलं आहे। याच ठिकाणी शरद पवार यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत। ही दृश्य आपण पाहतो आहोत। शरद पवार आता गाडीतून उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। शरद पवारांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यामधील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। 28 जानेवारीला शरद पवारांचे पुतणे आणि महाराष्ट्राचा एक रांगडा नेता, धडाडीचा नेता अजित पवार यांच्या रूपानं पवार कुटुंबातील एक मोठा आधार गमावलेला आहे आणि त्यानंतर शरद पवार हे ठामपणे उभे राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। संपूर्ण पवार कुटुंबाला शरद पवारांनी पुन्हा एकदा उभं केलं, एक सोबत घेऊन ते पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत। मात्र अशावेळी सध्या पवारांची तब्येत ही काहीशी खालावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। या 10 दिवसामध्ये शरद पवार मानसिकदृष्ट्या असेल त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या देखील थकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आता ही दृश्य आपण पाहतो आहोत। सुप्रिया सुळे या देखील पवारांसोबत रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शरद पवारांना व्हीलचेअरवरून आता उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। बारामतीमध्ये शरद पवारांची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर आता त्यांना पुढील उपचारासाठी आणण्यात आलेलं आहे। सुप्रिया सुळे त्याचबरोबर शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार या देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। देवा राखुंडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवा, शरद पवारांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना आता उपचारासाठी पुण्यामधील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी आणण्यात आलंय। सागर, आपण बघतोय की खरं तर आज सकाळपासूनच माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची प्रकृती जी आहे ते खालावलेली आहे। त्यांना खोकल्याची उबळ येत होती आणि ही खोकल्याची उबळ जी आहे ती वारंवार येत होती, ती थांबत नव्हती आणि त्यामुळेच त्यांची प्रकृती कुठेतरी ढासळतीये। ते पाहून त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी पुण्याला रुबी हॉलला दाखल करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आणि काही वेळापूर्वी बारामतीमधून त्यांना पुढे पुण्याच्या दिशेने रवानाही करण्यात आलं। आता आपण बघतोय ते हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत त्या ठिकाणी आणि स्वतः सुप्रिया सुळे असतील, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार असतील, एकूणच पवार कुटुंबातील प्रमुख व्यक्ती त्यांच्या सोबत आहेत। आज सकाळपासून वारंवार त्यांना खोकला येत होता आणि यामुळं त्यांना कुठेतरी त्रास होत होता। माहिती अशी मिळते की कुठेतरी छातीमध्ये कफ झालेला आहे आणि यामुळं त्यांची प्रकृती जी आहे ती ढासळत चाललेली होती आणि त्यासाठी तातडीनं उपचार करण्याची त्यांच्यावर गरज होती। डॉक्टरांचं पथक गोविंद बागेमध्ये सकाळी दाखल झालं होतं। एक अद्यावत रुग्णवाहिका देखील त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली होती। डॉक्टरांनी ज्यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी केली त्यावेळी डॉक्टरांनी पुढचा निर्णय दिला की यांना तातडीनं पुढील उपचारासाठी आपल्याला हलवावं लागेल आणि त्यानंतर मग शरद पवार यांना पुढील उपचारासाठी बारामतीच्या गोविंद बागेमधून हलवण्यात आलं आणि आता त्यांच्यावरती पुढे उपचार करण्यात येणार आहेत। सागर, देवा, गेल्या 10 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं अजित पवारांच्या जाण्यानंतर शरद पवार हे मानसिकरित्या खचल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। तरी देखील संपूर्ण पवार कुटुंबाला एकत्रितपणे सांभाळण्याचा प्रयत्न स्वतः शरद पवार यांनी केलेला होता। मात्र शरद पवार हे स्वतः मनातून खचले होते, मानसिकदृष्ट्या ते काहीसे खचल्याचं चित्र आपल्याला अजित पवारांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात देखील पाहायला मिळालेलं होतं। या 10 दिवसात शरद पवारांचं एकंदरीत दिनचर्या, शरद पवार कशा प्रकारे स्वतःला सांभाळत होते किंवा परिवार शरद पवारांना कशा प्रकारे सांभाळत होता? जरूर आपण त्या गोष्टीवरती जर पाठीमागे जाऊन बघितलं तर ज्यावेळी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं ही बातमी ज्यावेळी शरद पवार यांना समजली आणि ज्यावेळी बारामती एअरपोर्टवरती ते आले त्यावेळी त्यांनी पहिला प्रश्न विचारला की नक्की हे कुठं घडलं आणि कसं घडलं। त्यानंतर शरद पवार यांनी स्वतःला सावरलं, कारण कुटुंबाचा प्रमुख म्हणून आपल्याला स्थिर राहणं गरजेचं आहे, कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे हे शरद पवार यांनी ओळखलं होतं आणि त्यातूनच त्यांनी कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला। सहयोग सोसायटीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या भेटीला हे सलग ते 3 दिवस येत होते। दररोज संध्याकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शरद पवार जेही लोक
सांत्वन भेटीसाठी येत होते, पवार कुटुंबियांना भेटत होते, त्यांना भेटत होते. झालेली घटना पचवण्याचं काम ते करत होते, कुटुंबाला आधार देण्याचं काम करत होते. अगदीच त्यांचे नातू रोहित पवार असतील, पार्थ पवार असतील, यांनाही कानमंत्र देताना शरद पवार आपण पाहिले. कुटुंब त्यांची काळजी घेत होतं. अशा परिस्थितीत ते गोविंद बागेमध्ये थांबायचे. गोविंद बागेमधून सकाळची दिनचर्या पार केल्यानंतर पुढे विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पवार कुटुंबियांच्या बैठका घेतानाही आपण शरद पवार यांचा झंझावात पाहिलेला आहे. 1, 2, 3 नव्हे तर सलग 4 दिवस शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानमधील सेंट्रल हॉल जे आहे, सेंट्रल बिल्डिंग, त्या बिल्डिंगच्या ऑफिसेसमध्ये पवार कुटुंबियांच्या बैठका देखील घेतल्या. बैठकीचा झंझावात त्यांनी घेतला. कुठेही निराशा न ठेवता अंग झाडून ते ताटपणानं उभं राहिले. कारण आता उभं राहण्याची गरज आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आपलं स्वतःचं दुखणं बाजूला सारून परिवारासाठी शरद पवार पुढे येताना आपण पाहत होतो. काही महत्वाचे निर्णय करायचे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्मारक बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये निर्माण करायचं आणि त्यासाठी जागा निश्चित करायची होती. यासाठी मैदानावरती जातानाही आपण शरद पवारांना पाहत होतो. एकंदरीत त्यांचा चेहरा सागर सांगत होता की चेहऱ्यावरती दुःख होतं खरं, परंतु ते बोलून दाखवत नव्हते. माध्यमांनाही प्रतिक्रिया देण्यास ते टाळत होते. आणि आज जर आपण बघितलं तर त्यांची प्रकृती सकाळपासून खालावलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र थांबता येणार नाही. आता त्यांच्यावर उपचाराची गरज आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आणि आता पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. बरोबर आहे देवा. सध्याची अपडेट आपल्याला समोर येते की शरद पवारांना खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना बारामतीमधून आता रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, त्याचबरोबर जावई सदानंद सुळे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्रितपणे शरद पवार, अजित पवारांच्या जाण्यानंतर शरद पवार यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेलं होतं आणि स्वतः शरद पवार स्वतःला सांभाळत संपूर्ण कुटुंबाला सांभाळताना देखील आपल्याला पाहायला मिळालेले होते. इतकंच नाही तर 10व्याच्या कार्यक्रमाच्या वेळी देखील शरद पवार हे सातत्यानं सहयोग सोसायटीमध्ये जात सुनेत्रा पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, या सर्वांच्या भेटीगाठी ते घेत होते. शरद पवारांनी अजित पवारांच्या जाण्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबाला आणि एकंदरीतच राष्ट्रवादी परिवाराला सांभाळलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांची धावपळ मोठ्या प्रमाणात झालेली होती. मुंबईवरून पुण्याच्या दिशेनं, पुण्यावरून परत ते मुंबईला आले. बारामती असेल, अशा सर्वच ठिकाणी शरद पवार हे सातत्यानं ये जा करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यामुळेच आता वय देखील झालेलं आहे. मात्र तरी देखील पवार आपलं वय मानायला तयार नसतात. ते सातत्यानं मी काय अजून म्हातारा झालोय का असं कार्यकर्त्यांना बोलताना दिसून येत असतात. देवा, आपण पाहतोय की शरद पवार या वयात देखील अतिशय एखाद्या डोंगराप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या आणि राष्ट्रवादीच्या परिवाराच्या मागे ठामपणे उभे राहिल्याचं सातत्यानं प्रत्येक वादळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगदी खरंय सागर. आत्ताचं जर पवार कुटुंबियावरती आलेलं वादळ बघितलं तर ते न सोसणार आहे. कारण अचानक दिवंगत नेते अजित पवार यांनी एक्झिट घेणं आणि ते अशा प्रकारे घेणं की जे महाराष्ट्राला सुद्धा सध्या पचनी पडत नाहीये. आज अजित पवार यांचा 13वाचा विधी पार पडलाय. खरं तर या विधीला देखील शरद पवार उपस्थित राहणार होते. 10व्याच्या विधीला देखील आपण बघितलं काल की शरद पवार उपस्थित राहिले होते. त्यापूर्वी सलग 3 दिवस पवार कुटुंबियांच्या निवासस्थानी, सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी ते दाखल होत सर्वांना ते आधार देण्याचं काम करत होते. ज्यावेळी आपण बघितलं की 3ऱ्याचा विधी पार पडला आणि बारामती तालुक्यातील सोनगाव येथील नीरा आणि करा नदीच्या संगमावरती दिवंगत नेते अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. त्यावेळी क्षणाचाही विचार न करता भल्या रखरखत्या उन्हात 4 वाजता शरद पवार मैदानात उभा राहिले. शेतकऱ्याच्या बांधावरती गेले. नीरा नदीच्या प्रदूषणाच्या पाण्याची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम त्यांनी केलं आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं की आता थांबायचं नाहीये, आपल्याला बळीराजासाठी लढायचं आहे, शेतकऱ्यासाठी लढायचं आहे. आणि तो चेहरा, तो झंझावात महाराष्ट्रानं पाहिला आणि पुन्हा शरद पवार उभा राहताना आपण पाहिले. एकंदरीत आपण बघतो यापूर्वी किती वादळ आली, कोणतीही संकट न आली तरी शरद पवार कधीही थांबलेले नाहीत. जसं की आपण म्हटलं की मी काय अजून म्हातारा झालोय का, हे शब्द शरद पवारांचे आहेत. कारण कार्यकर्त्याला नेहमी स्फूर्ती देण्याचं काम शरद पवार करत असतात. कोणत्याही परिस्थितीवर मात करून, वादळावर मात करून आपल्याला संघर्ष करायचा आहे, लढायचं आहे आणि जिंकायचा आहे. हा एकच चंग बांधून आजपर्यंत शरद पवार यांचं राजकारण झालंय आणि प्रवास देखील झालाय. आज मात्र त्यांची प्रकृती खालावलेली आहे. कुठेतरी श्वसनाचा त्रास होतोय, घशामध्ये खवखव आहे, खोकल्याची उबळ थांबत नाही. मग अशा परिस्थितीत जर त्यांनी हट्ट केला बारामती थांबण्याचा, नक्कीच देवा, प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. सध्या तरी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी शरद पवारांना उपचारासाठी आणण्यात आलेलं आहे. त्यांच्या
सोबत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, त्याचबरोबर कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे हे देखील आहेत. आम्ही तुमच्याकडून अपडेट घेत राहणारच आहोत. मात्र पुन्हा